सर, एखादा चित्रपट म्हणजे कागदावरच्या स्क्रिप्टपासून तर डायरेक्ट चित्रपट रिलीज होतो किंवा अनुदानापर्यंत. मग ह्याच्यामध्ये कार्यकारी निर्मात्याची नक्की भूमिका काय आहे, की त्यांनी कुठल्या पद्धतीने काम केलं पाहिजे? चांगलं आहे. खरं कार्यकारी निर्माता हा त्या क्षेत्राची सर्वांगीण माहिती असलेला असावा लागतो. म्हणजे त्याला असायलाच पाहिजे असं बरोबर. असं माझं मत आहे. हं, हं, तर तुमच्या लिखाणापासून आता लिखाणात सुद्धा काही वेळेला काय होतं, काही मुद्दे असे येतात. हं. बजेट मला माहिती असतं. आता बरोबर. मला आठवतं की एक स्क्रिप्ट वाचायला आलं होतं. एका निर्मात्यांनी दिलं होतं, मला ही फिल्म करायची आहे. हं, हं, तर तुम्ही वाचा आणि मला सांगा. मी स्क्रिप्ट वाचलं. हं. त्या स्क्रिप्टमध्ये पहिला सीन होता की प्रेमी युगुल हिरो हिरोईन हे धरणाच्या खाली गप्पा मारत बसलेले आहेत. बरं. असं तर बाकी रंगवलेलं होतं याचं सगळं. आणि त्याचा दुसरा सीन होता की धरण फुटतं. अच्छा. मग मी प्रोड्युसरला धरण फुटण्याची किंमत किती जाते ते सांगितलं. हां, हां. म्हणून प्रोड्युसरने सांगितलं की तो सीन कट करा. बरोबर आहे. हां. म्हणजे हे जे प्रॅक्टिकल आहे ना, हं, हं, हं. की लेखक लिहितात ते त्यांचं काम आहे तसं लिहिणं. त्यांना ते फुलवणं त्यांचं काम आहे. बरं. पण ते प्रॅक्टिकलमध्ये हं. कितपत शक्य आहे. हो. कार्यकारी निर्मात्याला ते भान ठेवावं लागतं. काही वेळेला सीन्स तुमचे विमानतळावर घडणारे जे हां, असतात हां. ते आपण एसटी स्टँडवर आणून ठेवू शकतो. बरोबर आहे. तुमच्या बजेटनुसार तुम्हाला चालवावं लागतं. ते भान कार्यकारी निर्मात्याला असावं लागतं आणि त्यामुळं त्याने त्या वेळेला ते इनपुट्स हं, हं. ते द्यावे लागतात. डायरेक्टरला द्यावे लागतात, ते लेखकालाही द्यावे लागतात. बऱ्याच वेळा दिग्दर्शक किंवा निर्माता नवीन असतो. मग त्यालाही गाईडन्स शेवटी तुमचाच असतो. त्या असायला पाहिजे. म्हणजे असायलाच कार्यकारी पाहिजे. निर्मात्याने दिला हो, पाहिजे हो, तो हो. आहे. बरोबर. मग शूटिंग होतं, नंतर मग पोस्ट प्रोडक्शन असेल, की रिलीज पर्यंत हां, सगळ्या म्हणजे गोष्टी तुमच्यापर्यंत हे येतात. शूटिंग पर्यंत झालं. पण हं. पुढचं जे महत्वाचं आहे, पोस्ट प्रोडक्शन आणि रिलीज. बरोबर. म्हणजे पोस्टला सुद्धा तुम्हाला ते कुठले स्टुडिओज करायचे आहेत, काय हो, हो. याचं एकदा ठरवलं. हं, हं. ते बजेटनुसारच ठरवावं लागतं शेवटी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. पण कार्यकारी निर्मात्याची आणखी एक महत्वाची जबाबदारी आहे हं. की रिलीजचा प्लॅन त्याने प्रोड्युसरशी अगोदरच बोलून ठेवला पाहिजे. बरोबर. हां. आता काय होतं, आपल्याकडं दुर्दैवाने सगळे जे प्रोडक्शन मॅनेजर आहेत हं, हं. किंवा स्वतःला जे कार्यकारी निर्माता म्हणवतात, हे प्रोड्युसरला बजेट देतात, म्हणजे बजेट नाही देत. ते फक्त एक्सपेन्सेस शीट देतात हं, हं, हं. की किती खर्च येईल. बरोबर. आणि मग दिलाच इन्कम कसा होईल, तर त्याचं काही ढोबळमानाने त्याच्या काही फिगर टाकून देतात. इथनं एवढे मिळतील, तिथनं तेवढे मिळतील हं, आणि हं. तसं देतात. पण ते खरंच मिळणार आहे का? हं. मग रिलीजच्या अगोदरपासनं मग तुम्हाला ती फिल्म बनवतानाच इन फिल्मिंग ब्रँडिंग कसं करता येईल, हे बरोबर. कार्यकारी निर्मात्याने ठरवलं पाहिजे. लोकेशनचं काही ब्रँडिंग असेल कधी? लोकेशन ब्रँडिंग असतात. त्यानंतर खूप म्हणजे ब्रँडिंगला तुम्ही हो. तुमच्या याच्यात प्रत्येक ठिकाणी ते ब्रँडिंग करू शकता की तुमचा खर्च कमी होऊ शकतो. ते झालं शूटिंगच्या वेळेला. पण नंतर तुम्ही स्टुडिओच्या सोबत सुद्धा तुमचं टायअप करू शकता, बरोबर. जिथे तुम्हाला खिशातून पैसे द्यावे लागत नाही. म्हणजे को प्रोड्युसर किंवा सहनिर्माता याच्यामध्ये. काही घेता येऊ शकतं आपल्याला. हं. ते तुम्ही करताय का? ते तुम्ही करून देताय का? हं. हे कार्यकारी निर्मात्याचं काम आहे. त्यानंतर तुम्हाला अनेक संस्था अशा आहेत. आपण कुठल्याही फिल्मला पहा, हिंदीला बरेचसे तुम्हाला आपण पडद्यावर दाखवतो की खूप पहिल्या 2-4 फ्रेममध्ये असंख्य लोगो असतात. बरोबर. ते लोगो कशासाठी असतात? हं, हं. त्यांचे काही ना काही इनपुट्स असतात आपल्याकडं. बरोबर. मग प्रत्येकाला पैसे देऊनच आपण घ्यायचं का? नाही, ह्या सहकारी तत्वावरती सिनेमा हां. करू शकतो आपण. तर ते लोगोंचं तिथे येण्यासाठी आपण काही ना काही त्यांना म्हणजे काय म्हणतो आपण इन काइंडमध्ये आपण त्यांची सेवा घ्यायची असते. ओके. हे त्यांनी ठरवायचं असतं. आणि रिलीजला बेसिकली डिस्ट्रीब्युटर बरोबर कार्यकारी निर्मात्याचे रिलेशन चांगले असले पाहिजेत. एक्झिबिटर बरोबर कार्यकारी निर्मात्याचे रिलेशन चांगले असले पाहिजेत. त्याला हे गणित माहिती पाहिजे, डिस्ट्रीब्युटर म्हणजे कोण, एक्झिबिटर म्हणजे कोण आणि कुठल्या थिएटरला आपला चित्रपट चालणार आहे. बरं, आपला सब्जेक्ट, क्राऊड किंवा Correct. विषय कुठला आहे Correct. त्याच्यानुसार. हे सगळं माहिती पाहिजे. हं, हं. आणि सगळ्यात महत्वाचं, सगळ्याच कार्यकारी निर्मात्यांनी किंवा निर्मिती व्यवस्थापकांनी लक्षात घ्या, कुठल्याही माणसाचे अगदी साध्या स्पॉट बॉय पासून जर आपल्याला काही सुचवलं
तर ते ऐकून घ्या, कारण तो सुचवतो त्याचा स्वार्थ काही नसतो, त्यातनं तुम्हाला काही ना काही इनपुट्स मिळतातच. तर असेच मी पाहिलेले आहे, आपले चाफळकर आहेत सिटी प्राईडवाले, एवढे अनुभवी आहेत ना, ते सरळ सांगतात, "ए, तुझा पिक्चर कोथरूडच्या थिएटरचा नाही रे, तिकडे अभिरुचीला टाक, तिकडे चालेल, सातारा रोडला टाक, तिकडे चालेल." पण त्यांचं हे म्हणणं बरेचसे निर्माते ऐकत नाहीत, बरोबर त्यांना आहे. तो तिथे लावायचाच असतो. किंवा ते सरळ सांगतात, तुझा कोथरूडला चालणारा पिक्चर आहे, तिकडे लक्ष दे, तिकडे जाहिरात कर. बरोबर आहे. म्हणजे हे इनपुट्स देणं जे असतं ना, हो. हे ते लोक देतात आणि दुर्दैवाने आम्ही ऐकत नाही. पण मी त्यांचं पाहिलं, 80% सक्सेस त्यांनी सांगितलेला आहे बरोबर. की ते बरोबर झालं, की नाही तो तिथे चालत चित्रपट, पण तो दुसरीकडे चालतो. हे म्हणून म्हटलं की कार्यकारी निर्मात्यांनी हे ऐकायला पाहिजे, कारण शेवटी ते लोक अनुभवी असतात, त्यांचे अनुभव सांगतात, ते डेली तिथे असतात, कुठला पिक्चर चालेल कुठलं नाही. बरोबर. कुठल्या काळात चालेल हां. बऱ्याच गोष्टी असतात. आता बाळासाहेब सरपोतदार म्हणून होते, एक्झिबिटर डिस्ट्रीब्युटर होते ते. त्यांचं तर ऐकलं ते ट्रायल शो पाहिजे, 4 आठवडे चालणार पिक्चर बस, बरोबर. किंवा 25 आठवडे करणार, हे ते सांगायचे.